राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार। आम्हीही पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे। कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्याची पवारांकडे मागणी। सूत्रांची माहिती। नीट परीक्षा रद्द झाल्यानं प्रचंड मानसिक धक्का। नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश। नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक। केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक, तर तो मूळचा लातूरचा असल्याचीही माहिती। परदेशी प्रवासावर कोणताही अतिरिक्त कर नाही, परदेश प्रवासावर निर्बंध लादण्याचा प्रश्नच नाही। खासगी वृत्तवाहिनीने दिलेली माहिती खोटी, पंतप्रधान मोदींचं हे ट्विट। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमध्ये दाखल। परदेशवारीचा हा दुसरा दिवस। सेमीकंडक्टर, जलव्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन या 3 महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर चर्चा होणार। ऊर्जा आणि व्यापारावर सुद्धा भर। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा हा फटका। तर सध्या 3 रुपयांचा फटका उर्वरित वसुली हप्त्यांमध्ये केली जाईल। राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। देशभरात पेट्रोल डिझेल दरवाढीचा स्विगी झोमॅटोसह ओला उबरला सुद्धा फटका। चालकांकडून देशव्यापी आंदोलनाची घोषणा। स्विगी झोमॅटोची 5 तास डिलिव्हरी ठप्प होणार। लाखो कामगार ॲपमधून लॉग आउट होऊन निषेध नोंदवणार। मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा, तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाची तारीख ठरणार। शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचाही जरांगेंचा आरोप। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा 4थीतल्या विद्यार्थिनीवर अत्याचार, तर पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाला अटक। आरोपीकडनं मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून या ठिकाणी कृत्य, जिवे मारण्याची धमकी दिल्याची ही बाब उघड। मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघाताचा थरार, तर बसची 3 खासगी वाहनांना जोरदार धडक। 3घांचा दुर्दैवी मृत्यू, तर 4 जण गंभीर। अपघातानंतर काही काळ वाहतूकही विस्कळीत।